नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती होणार आहे. ओके. आता आपला जो आजचा व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे सोमवारी ज्यावेळेस मार्केट ओपन होईल त्यासाठी आपला काय प्लॅनिंग राहिलं पाहिजे आणि काय आपलं बेस राहायला पाहिजे. ओके. ज्यावेळेस आपण सोमवारी ट्रेड करणार आहोत त्यासाठी आपला काय फाय क्लिअर राहायला पाहिजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. चल तर मित्रांनो स्टार्ट करूया. आता अनालिसिस करण्यापूर्वी सर्वात महत्वाचं आहे की आपलं युरोपियन मार्केट झालं, US मार्केट झालं, एशियन मार्केट झालं त्याला बघणे. पण त्यामध्ये सर्वात महत्वाचा इंडियावरती ज्याचा इम्पॅक्ट होतो ते आहे US मार्केट. आता US मार्केट बघितलं आपण तर त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे ते आहे डाव जोन्स. आता याला आपण डिलीट करूयात सगळं ड्रॉइंग वगैरे. तर डाव जोन्स काय सांगते? डाव जोन्स कुठेतरी मला असं वाटतंय की एक रिट्रेसमेंट मारेल डाव जोन्स, आणि रिट्रेसमेंट मारल्यावरती जर त्याचा जर ट्रेंड बघितला डाव जोन्सचा, आपण काही वीक पासून तर वीकची टाइम फ्रेम लावूयात. बघूया, जर आपण वीकची टाइम फ्रेम लावली तर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ट्रेंड दिसेल. आणि जर आपण ट्रेंड बघितला डाव जोन्सचा तर व्यवस्थित दिसतोय. तर कुठेतरी जे जितकं पाहिजे तितकी ॲव्हरेजिंग डाव जोन्स मध्ये झालेली नाही आणि डाव जोन्स कुठेतरी एक रिट्रेसमेंट मारायला पाहिजे. आणि जर डाव जोन्स 50,211चा सपोर्ट तोडतोय या वीक मध्ये, तर डाव जोन्स कुठेतरी एकदम स्ट्रॉंग डाऊन साईड मारेल आणि डाऊन साईड मारल्यानंतर डाव जोन्सला डायरेक्ट सपोर्ट जो राहील तो डायरेक्ट 46,000चा राहील. म्हणजे वन साईड नाही येणार, एक क्रॅश नाही येणार, पण एक स्ट्रॉंग सपोर्ट जर हवा असेल तर तोच आहे. आता नेक्स्ट वीक मध्ये खूप सारे आहे फेडचे न्यूज येतील. ओके. फेडचं काय होतंय काय नाही ते समजून, युएस इराणचं टेन्शन तर आहेच अजून. ओके. अजून काय डील होती, व्यवस्थित होती का नाही, करारावरती शिक्कामोर्तब होतं का नाही तेही माहित नाही. हे खूप महत्वाचं आहे. मान्सून आहेत, मान्सून जर असाच राहिला तर काही शेती रिलेटेड जे स्टॉक आहेत त्यामध्ये सुद्धा एक इम्पॅक्ट येऊ शकतो. त्यामुळे सुद्धा एक कुठेतरी इम्पॅक्ट येऊ शकतो मार्केटमध्ये. ओके. सर्वात महत्वाचं आहे डाऊ जोन्स जर 50,211 जर सपोर्ट तोडतोय तर त्यानंतर डायरेक्ट डाऊ जोन्स कुठेतरी आपल्या एकदम डाऊन साईड बघायला भेटेल. इथे कुठेतरी छोटीशी रिट्रेसमेंट बघायला भेटेल आणि त्यानंतर पुढे आपल्या 48,844 तिथे त्यानंतर एक डाऊनसाईड स्ट्रॉंग आपल्याला डाऊ जोन्स मध्ये बघायला भेटू शकते. लगेच पुढच्या वीक मध्ये भेटते का नाही हे नाही माहित, पण डाऊ जोन्सला एक ॲव्हरेजिंग स्ट्रॉंग गरज आहे. आणि तो सपोर्ट जर बघितला तो 46,000 इतका मोठा सपोर्ट आहे. ओके. जर क्रॅश आला तर वन साईड येऊ शकतो आणि तसं होतं डाऊ जोन्स मध्ये. जर बघितलं ज्यावेळेस क्रॅश होतो डाऊ जोन्स मध्ये तो वन साईड क्रॅश होतो. त्यानंतर बघायचं नॅसडॅक झालं. नॅसडॅक मध्ये जर बघितलं नॅसडॅक मध्ये पण कुठे ॲव्हरेजिंग झालेली नाही. जर नॅसडॅकचा ट्रेंड चेक केला आपण वन वीकचा तर त्यामध्ये काय दिसतंय बघू शकता तुम्ही. आता नॅसडॅकला सुद्धा एक स्ट्रॉंग सपोर्ट कुठेतरी झालेला नाहीये, तर नॅसडॅकला सुद्धा एक स्ट्रॉंग सपोर्टची गरज आहे. जर सपोर्ट बघितला आपण तर तो व्यवस्थित बघितला प्राइस ऍक्शनद्वारे तर तो सपोर्ट कुठेतरी 23,700 23,600च्या झोनमध्ये दिसतोय आपल्याला. ओके. आणि तिथेच एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तोपर्यंत नॅसडॅक मध्ये एक स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग पण झालेली नाही. तर मला नाही वाटत की नॅसडॅक वन साइड अप जाईल. राईट. तर त्यासाठी हे ॲव्हरेजिंग होणं फार गरजेचं आहे. तर S&P 15 500 बघितलं तर त्यामध्ये पण ॲव्हरेजिंग कुठेच नाही. तर आपण त्याचा ट्रेंड चेक केला तर आपल्याला व्यवस्थित दिसतंय. हे बघा. तर व्यवस्थित जर ट्रेंड चेक केला तर नॅसडॅक मध्ये पण कुठे ॲव्हरेजिंग झालं नाही. जर स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल नॅसडॅकला तर नॅसडॅकला सुद्धा एक स्ट्रॉंग जवळजवळ जर ट्रेंड लाईनने बघितलं तर आपल्याला 7,000चा कुठेतरी एक स्ट्रॉंग सपोर्ट दिसतो. म्हणजे 500 पॉईंटचा कुठेतरी एक फॉल आपल्या S&P मध्ये सुद्धा दिसतं बघायला भेटतं. ओके. आता ही जी न्यूज आली आहे ग्लोबल मध्ये की युएसचं आणि इराणचं टेन्शन कुठेतरी कमी झालंय, ते आहे महत्वाचं. असं नाही की महत्वाचं नाही. तर निकाई जर बघितली जपानची तर निकाई तर वन साइड अप चालू आहे बाबा. निकायचं काय सांगतो. तर निकायमध्ये पण ॲव्हरेजिंग नाहीये. निकायच्या पद्धतीने अप चालली आहे त्या पद्धतीने ॲव्हरेजिंग निकायमध्ये झालेली नाही. जर बघितलं आपण तरी बघा. आणि जर आपण जर निकायचं जर स्ट्रेंथ बघितली तर बाईंगची स्ट्रेंथ इतकी नाहीये निकायमध्ये. जर आपण व्यवस्थित बघितलं तर व्यवस्थित बाईंगची स्ट्रेंथ कुठेच दिसत नाही निकायमध्ये. सो मला नाही वाटत की इतक्या वेळी ते टिकनवर अपसाईडला, असं माझा व्ह्यू आहे. मला नाही वाटत. त्याचा जे ट्रेंड बघितला तर ट्रेंडमध्ये तर नाहीच आहे. ट्रेंडचा खूप अपसाईडला आहे. जर स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल निकायला तर निकायचा सपोर्ट तो 62,000 आहे. पण जो क्रॅश येईल निकायमध्ये तो खूप स्ट्रॉंग येईल. ओके. खूप घाण लाल साईड बघायला भेटेल आपल्याला निकायमध्ये. कारण दिसतच नाही ना. जर तुम्ही बघितला तर मला कुठे स्ट्रेंथ दिसत नाही निकायमध्ये सुद्धा. ओके. जी स्ट्रेंथ हवी आहे मार्केटमध्ये अप जाण्यासाठी ती स्ट्रेंथ दिसत नाही. आणि जर आपण बघितलं
याच्यामध्ये सुद्धा आपलं तर डायव्हर्जन सीचं नाहीच आहे, डायव्हर्जन पुढचं नाही काही मध्ये. सो कुठेतरी मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन चालू आहे, मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग मॅन्युप्युलेट करून मुवमेंट बनवायचं काम चालू आहे. राईट. इतक्या सहजी तर मार्केट अप जाणार नाही, अप जाणार पण इतकं सहजी नाही जाणार असा माझा व्ह्यू आहे. जर हँडसेन बघितलं तर हँडसेन मध्ये सुद्धा एक डाऊन साईड चालू झाली आहे. काय बोललं तुम्हाला मागच्या सोमवारच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर हँडसेन काही कुठं इतक्या वेळ टिकणार नाही. त्यानंतर एक स्ट्रॉंग डाऊन साईड बघायला आपल्याला भेटू राहील. आता जर हँगसेनने जर हा आता ऑलरेडी हॅविंग मध्ये त्यांनी क्लोजिंग खालच्या साईडला दिली, हा सपोर्ट सोडला. आता इथनं जर सटकला एकदा हँगसेन तर हँगसेनचा डायरेक्ट जो सपोर्ट राहील तो डायरेक्ट कुठेतरी 23,029 एक स्ट्रॉंग सपोर्ट राहील. त्यानंतर मग तिथं कुठेतरी एक सपोर्ट आहे, तिथपर्यंत हँगसेन डाऊनच दिसतं आणि कुठे डायव्हर्जन मला दिसत नाही की एक बायरचा एक स्ट्रेंथ बाहेर हँगसेन मध्ये स्वतःचा व्ह्यू दाखवतो असं तर काही दिसत नाही. जर आपण कंपोजिट बघितलं तर कंपोजिटमध्ये सुद्धा कुठंच ॲव्हरेजिंग झाली नाही. कंपोजिटमध्ये सुद्धा मार्केटला एक स्ट्रॉंग डाऊन साईड मारण्याची गरज आहे. तर जर बघितलं प्रॉफिट बुकिंग झालेली आहे कुठेतरी बाहेरची, आणि जे FID आहे त्यांची प्रॉफिट बुकिंग कुठेतरी झाली आहे. आणि मला नाही वाटत की जे जास्त वेळ होल्ड ठेवतील. ओके, त्यानंतर एक डाऊन साईड मारतील, पूर्ण मॅन्युप्युलेशन करतील आणि त्यानंतर ओके. युकेचं बघितलं, युकेमध्ये तेच आहे. युकेमध्ये एक स्ट्रॉंग सिमेट्रिकल ट्रायंगल बांधलाय. ओके, तिथे पण काय मला नाही वाटत होल्ड करत. जर मार्केट जर उद्या जर बघितलं आपण, नाही सॉरी रविवारचं जर बघितलं आपण, सोमवारचे ओपनिंग जर बघितली आपण, सोमवारी जर मार्केटने जर ही लाईन ब्रेक केली, ओके, 10,132 लाईन जर ब्रेक केली युके मध्ये, त्याला डायरेक्ट स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय मला. तो स्ट्रॉंग सपोर्ट डायरेक्ट 9,700 ला आहे. जो क्रॅश येईल तो क्रॅश खूप स्ट्रॉंग राहील, वन टाइम खाली मार्केट बघायला भेटेल आपल्याला. आता झालं आपलं गोल्ड मध्ये काय चालू आहे तेही बघूयात आपण. गोल्ड जर बघितलं आपण, तर गोल्ड मध्ये सुद्धा इंडियन गोल्ड मध्ये कुठेतरी एक रिट्रेसमेंट स्टार्ट झाली. बाहेर इंटरेस्टेड नाहीये, जर बघितलं आपण तर बाहेर इंटरेस्टेडच नाही. आणि गोल्ड ज्यावेळेस असं होतं तर त्यावेळेस एक स्ट्रॉंग डाऊन शार्प फॉल बघायला भेटतो आपल्या सगळीकडेच. ओके, ज्यावेळेस अशी एक मुवमेंट तयार होते नाही, असा पॅटर्न मार्केटमध्ये तयार होतो, तर आपल्याला एक स्ट्रॉंग फॉल बघायला कुठेतरी भेटतो. पण बघितलं असेल तर व्यवस्थित दिसेल. हे बघा, जे बायर आहेत ते कुठे इंटरेस्ट दाखवत नाही. जितका इंटरेस्ट एफआयला, कारण घाबरलेत मार्केटमध्ये. जर आता US इराणचं जे युद्ध आहे त्यामुळे काय झालं माहितीये का, हे जर युद्ध कमी म्हणजे कुठेतरी संपलं तर जे प्राइजेस आहेत आपल्या ऑइलच्या त्या कुठेतरी काय होतील, त्या डाऊन साईडला येतील. आणि ज्यावेळेस प्राइस डाऊन साईडला येते त्यावेळेस गोल्ड सुद्धा, जे ऑइलच्या प्राइस डाऊन साईडला आल्या त्याच्याबरोबर गोल्ड सुद्धा येतं. ओके, गोल्डच्या प्राइस आल्या तर स्टॉक मार्केट अप जातं. ओके, पण लगेच इथं ना आता लगेच खाली येईन का गोल्ड नाही. आता कुठंतरी जर आपण बघितलं गोल्डला एक स्ट्रॉंग सपोर्टचा एरिया जो आहे तो हा आहे 47,000. मागच्या वेळेस पण इथं आलं, त्यानंतर परत एक जंप देण्याचा प्रयत्न गोल्डने केला. तिथं कन्सल्टेट झालं, थोडं अप साईडला दाखवून अप साईडला जर गेलं तर मार्केटमध्ये खाली प्रॉफिट बुकिंग होईल. ओके, स्टॉक मार्केटमध्ये जशी प्रॉफिट बुकिंग इथे होईल हे व्हाईस वर्सा होईल. ओके, मग इथे प्रॉफिट बुकिंग झाली, हे अप साईडला निघेल आणि हे कुठेतरी एक डाऊन एक फॉल देईल आणि याच्यात सुद्धा एक स्ट्रॉंग आपला कुठेतरी प्रॉफिट बुकिंग बघायला भेटेल. व्हाईस वर्सा आहे गोल्ड आणि मार्केट. ओके, वन साईड डाऊनला जाईल असं नाहीये, थोडे कन्सोलिडेट केल्यानंतर परत एकदा अप साईडला जाईल आणि त्यानंतर आपला मुवमेंट बघायला भेटेल स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा. जर याचं आपण जर व्यवस्थित जर याची ट्रेंड लाईन बघितली, सपोर्टच्या रेंजमध्ये आहे. ओके, पण इथं काय जी बाहेरची स्ट्रेंथ पाहिजे ती बाहेरची स्ट्रेंथ मला पुढे बघायला भेटत नाही. ओके, सो अजून काही मार्केटमध्ये काही सांगता येणार नाही. जोपर्यंत गोल्ड डाऊन साईड मारित नाही तोपर्यंत काय मार्केट अप जाणार नाही. कारण असं का म्हणतोय मी, जर गोल्ड जर डायरेक्ट डाऊनला आलं तर मार्केट अपला जाईल. राईट, हे तर माहिती आहे, पण असं होत नाही. मार्केट काही इतकं सहजी देईन का नाही. हे बघा, इथं कन्सोलिडेट करून इथं खेळत एक अपसाईड कुठेतरी इथं मारण दे, मार्केट परत 1,60,000च्या रेंजमध्ये जाईल. ओके, जर इथं गेलं तर त्यावेळेस मार्केटमध्ये जे आपलं बँक निफ्टी सेन्सेक्स बँकेक्स ते आहे ते डाऊन साईडला येईल. ग्लोबल मार्केट डाऊन साईडला आलं, डाऊन साईडला एक सपोर्ट भेटेल, सपोर्ट भेटल्यानंतर परत एक अपसाईडला मार्केट जाईल. आणि ज्यावेळेस मार्केट इथून सपोर्ट घेऊन अपसाईडला निघत त्यावेळेस गोल्डमध्ये एक डाऊनफॉल आपल्याला कुठेतरी प्रॉफिट बुकिंग बघायला भेटेल. जर बघितलं आपण क्रूड ऑइलचं
आपल्या इंडियन मार्केटमध्ये जर गेलो आपण आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर क्रूड ऑइल जर बघितलं आपण क्रूड ऑइल मध्ये काय दिसतंय लास्ट वीकचा जो फॉल होता क्रूड ऑइल मध्ये शार्प फॉल आलाय जवळजवळ जर बघितलं आपण तर 20%चा फॉल आपल्याला कुठेतरी लास्ट वीक पासून बघायला भेटला आपल्याला क्रूड ऑइल मध्ये. ओके, कृष्ण म्हणताना जर बघितलं लास्ट खूप मोठा फॉल आपल्याला लास्ट वीक पासून बघायला भेटतो. 16%चा फॉल. मार्केटने ज्यावेळेस ही लाईन ब्रेक केली तर आपल्या व्यवस्थित समजत असेल तर बघा ही जी लाईन होती मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन मार्केट मार्क करत होतं. या ट्रेंड लाईनला जसं मार्केटने ब्रेक केलंय बघू शकता तुम्ही जशी ट्रेंड लाईन ब्रेक झाली एक स्ट्रॉंग डाऊन साईड आली वगैरे ते सिमेट्रिकल ट्रायंगल आहे त्याला मार्केटने ब्रेक केलं व्यवस्थित. मार्केट व्यवस्थित तिथे खेळत होतं. क्रूड ऑइल मध्ये जास्त सिमेट्रिकल ट्रायंगल वरती खूप चालतं. पहिला परत एक स्ट्रॉंग लेग मारला. आता हा जो लेग आहे हो खूप स्ट्रॉंग लेग आहे. जर याला मार्केटला सपोर्ट हवा असेल क्रूड ऑइल मध्ये आता लगेच वन साइड क्रूड ऑइल इथून खाली जाईल याची गॅरंटी तर मला नाही वाटत आहे क्रूड ऑइल वन टाइम खाली जाईल. बट जर बघितलं आपण तर इथे एक सपोर्ट एरिया आहे. क्रूड ऑइलने जर इथनं एक जंप मारली ओके तर आपण बघितलं क्रूड ऑइलने जर इथनं एक जंप जर मारली तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये एक छोटासा क्रॅश येईल. ओके 500-1-2 हजार पॉईंटचा जर तो क्रॅश आला मार्केटमध्ये तर तिथे खाली एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. कारण जर आपण बघितलं बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक ॲव्हरेजिंग झालेली नाहीये. खालच्या ऑर्डर ज्या आहेत त्या फिल झालेल्या नाहीये. ओके त्या ऑर्डर फिल न झाल्यामुळे मार्केटला एक डाऊन तर जावंच लागणार आहे. जर मार्केट डाऊन गेलं तर अप साईडला जाण्याची शक्यता थोडीशी वाढते. ओके टेक्निकलचं असंच आहे राईट. तुम्हाला समजलंय. आता त्यानंतर आपण बघूया सर्वात इम्पॉर्टंट बँक निफ्टी. बँक निफ्टी काय सांगते याला सगळ्यांना रिमूव्ह करूया. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं आपण बॉलिंजर बँडने जर रेंज चेक केली तर कुठेतरी ऑर्डर प्रॉफिट बुकिंग झालेली आहे. आणि मार्केटमध्ये काय झालेलं नाही मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग झालेलं नाही. जर आपण बघितलं याला काढू आपण एक मिनिट. जर आपण बघितलं इथं मोठ्या टाइम फ्रेम मध्ये त्यामध्ये जर बघितलं तर कुठेतरी आपल्याला एक स्ट्रॉंग जी प्रॉफिट बुकिंग पाहिजे जर बघितलं आपण तर वन टाइम अशा कॅन्डल येत नाही मार्केटमध्ये. जर बघितला तर मागे या ज्यावेळेस पण अशा कॅन्डल येतात मार्केटमध्ये हे बघा एक स्ट्रॉंग डाऊनफॉल येतो आणि त्यानंतर अपसाईडला मुवमेंट जाते. असं का म्हणतोय मी जर तुम्ही इथं बघितलं एक मिनिट तर आपण बघितलं व्यवस्थित आपल्याला दिसेल ज्यावेळेस पण इतक्या मोठ्या कॅन्डल मार्केटमध्ये तयार होतात ज्यावेळेस असं तयार होतं मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग मूव्ह आली मूव्ह नंतर काय झालं स्ट्रॉंग डाऊन साईड आणि त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल आली. इथे काय झालं इथे ॲव्हरेजिंग झाली बॅक साईडला बघा. सेम इथं पण होणार आहे. मार्केटमध्ये गॅप अप साईडला मुवमेंट आली पण मार्केटला एक ॲव्हरेजिंग करणं गरजेचं आहे. जवळजवळ 56,000 पर्यंत मार्केटला येणं गरजेचं आहे. 56,000 पण एक स्ट्रॉंग अपसाईड आपल्याला इथनं बघायला भेटेल. पण जोपर्यंत येत नाही डाऊन साईडला तोपर्यंत मला नाही वाटत की एक स्ट्रॉंग जे इन्व्हेस्टर आहेत ते कुठेतरी मार्केटमध्ये म्हणजे इन्व्हेस्टर आहेत मार्केटमध्ये ते कुठेतरी बुलिश झालेले दिसतील. जर बुलिश व्हायचं असेल तर मार्केटला एक डाऊन साईड यावं लागेल त्याच वेळी ते इंटरेस्ट दाखवणार आहे कशामध्ये बाईंग मध्ये. आणि जोपर्यंत मार्केट डाऊन साईडला एकदम स्ट्रॉंग येत नाही तोपर्यंत माझा व्ह्यू बनत नाही. त्यानंतर ठेवा सी साईडचा व्ह्यू नाही बनत. वैयक्तिक माझा व्ह्यू आहे तो माझा बनत नाही तिथे. आता मार्केटला जर म्हटलं जर डाऊन साईडला आलं तर सपोर्ट कुठे आहे. जर स्ट्रॉंग सपोर्ट जर बघायचं झालं तर इथे आपले ऑर्डर ब्लॉक आहे. पहिला सपोर्ट राहील त्याला 55,606चा इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि जर एसएल हंटिंग एरिया बघितला तर 56,348चा एक स्ट्रॉंग सपोर्ट बँक निफ्टीमध्ये कुठेतरी बघायला मला भेटतोय. ओके आणि जर इथं अप साईड जर गेली तर अप साईड जास्तीत जास्त इथपर्यंत जाऊ शकते. ओके आणि जर अगदी स्ट्रॉंग जर वाटली तर इथपर्यंत म्हणजे 58,600 पर्यंत एक स्ट्रॉंग अपसाईड आपल्याला बघायला भेटतील. त्यानंतर मार्केटमध्ये एक ठीकठाक सेलिंग कुठेतरी मला असं वाटतं की मला बघायला भेटेल. आणि जेव्हा ठीकठाक सेलिंग येईल तर ते सपोर्ट जो राहील मार्केटमधला छोटीशी टाइम फ्रेम करूया जो सपोर्ट राहील मार्केटमधला तो अगदी इथे राहील. म्हणजे जवळजवळ फॉल जर बघितला मार्केटमध्ये तर एकदम ठीकठाक मला 1800-1200 पॉईंटचा एक फॉल दिसतोय मार्केटमध्ये. आणि तो फॉल आल्यानंतरच जर मार्केटला अप जायचं असेल तर
तर मार्केटला तुम्ही इथं बघता, इथं तुम्हाला डायरेक्ट वाटेल की हे बघ, तर RSI काय सांगून राहिलं, ओव्हरसोल्ड RSI सुद्धा झालाय. एरिया बघितला RSIचा, इथे सुद्धा एकदम ओव्हरसोल्ड एरिया झालाय. आहे बाहेर आहेत, मान्य बाहेर खूप इंटरेस्टेड आहे, पण मार्केटमध्ये सपोर्ट बघायचा असेल तर RSI ला 56 पर्यंतचा जो सपोर्ट एरिया आहे तिथं कुठेतरी टेस्ट व्हावं लागेल. आणि जर टेस्ट व्हायचा असेल तर मार्केटला मार्केटला एक स्ट्रॉंग डाऊनसाइड मारून परत अप जाण्याची म्हणजे गरज आहे. असं का म्हणतोय मी? कारण जोपर्यंत व्ह्यू बनत नाही पूर्ण, तोपर्यंत मग तो पूर्ण मॅन्युप्युलेशन. जर गॅप अप झालं, मार्केट वन साइड अप चाललंय, तर समजायचं इथं पूर्ण मॅन्युप्युलेट चालू आहे. ओके. आणि जोपर्यंत हे मॅन्युप्युलेशन चालू आहे तोपर्यंत डोकं लावू नका. ज्यावेळेस हे मॅन्युप्युलेशन संपन, मार्केट व्यवस्थित सपोर्टला येईल, या सपोर्टला जिथं आपण बाईंगचा विचार करणार आहोत, तोपर्यंत माझा व्ह्यू बनत नाही. तोपर्यंत जो व्ह्यू आहे माझा, तो मार्केटमध्ये बनत नाही सीई साईडचा. अंदाधुंदी मग काय उपयोग आहे? मी म्हणलं नुसतं अप चाललंय आणि बसले, ते पैसे टिकत नाही. ध्यानात ठेवा. तुम्ही अंदाधुंदी जर बसले मार्केटमध्ये तर तुमचं डिसिप्लिन खराब केलं जातं, आणि एकदा तुमचं डिसिप्लिन खराब झालं तर मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टाइम सर्व्हाइव्ह करू शकत नाही. सर्वात इम्पॉर्टंट आहे डिसिप्लिन. तर आपण बघितलं अजून सोप्या वे मध्ये, तर हे बघा, जेव्हा जो ट्रेंड होता, हा ट्रेंड इथे संपला, इथून यांनी ब्रेकआउट दिला. आता मार्केटला सपोर्ट हवा असेल, ठीकठाक सपोर्ट, तर मार्केटला इथपर्यंत येण्याचे 56,377 याला टेस्ट करणं, आणि त्यानंतरच मार्केटमध्ये अप साईडला कुठेतरी आपला मुवमेंट बघायला भेटू शकतो. तर यानंतर बघितलं आपण निफ्टी. आता बँकिंग सेक्टर, त्यापेक्षा अजून एक सांगायचं राहिलं बँकिंगमध्ये, HDFCचं जर बघितलं आपण, HDFC सुद्धा कुठंतरी, जर HDFCचं बघितलं, HDFC कुठेतरी सपोर्टला आहे, पण HDFC मध्ये सुद्धा ऍव्हरेजिंग झालेलं नाही. आता HDFCने जर इथनं जर डाऊन साईड मारली, 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये, सर HDFCने जर इथनं डाऊन साईड मारली आणि HDFCने जर हा एरिया ब्रेक केला, तिथे ऑर्डर फिल करायला 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये HDFC आलाय. पण HDFCने जर हा एरिया ब्रेक केला, निदान जर एरिया टेस्ट करायला आलं 756चा, तर कुठेतरी मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग डाऊन साईड आपल्याला बघायला भेटेल. हा, अन्य HDFC ना, तर जो अँगल आहे, तो जी ट्रेंड लाईन आहे तिला ब्रेक केलं, अपसाईडला गेलं, पण इथे तर यावं लागेल ना ऑर्डर फिल करायला. जोपर्यंत ऑर्डर फिल होत नाही मार्केटमध्ये, वन साईड बाईंग दिसत नाही. ज्यावेळेस असं होतं, अशा मार्केटमध्ये बसून काही उपयोग नाही. हे पूर्ण मॅन्युप्युलेशन असतं. या मॅन्युप्युलेशनला बळी पडले का कार्यक्रम होऊन जातो. ओके. FIDI इतके सहजी पैसे देत नाही. ICICIचं बघितलं, याचं पण आता हे का सांगतो, याचा खूप मोठा वाटा आहे मार्केटमध्ये. ICICI, HDFC मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं वन डेच्या, तर काय दिसतंय, बाहेर इंटरेस्टेड झालेत कुठेतरी. कारण का? कारण जे ऑइल पुरवठा आहे तो चालू झालाय. ओके. जो ऑइल पुरवठा चालू झाल्यामुळे काय झालंय, कुठेतरी बाहेरचा जो व्ह्यू आहे तो मार्केट बद्दल बदललाय, मान्य आहे. सगळं मान्य आहे. पण सहजी अप जाईल का? नाही. जर सहजी अप गेलं तर मॅन्युप्युलेशन. डाऊन साईड लिहून व्यवस्थित प्रॉफिट बुकिंग करून अप गेलं तर व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडली असं मानतंय. ओके. आता जर आपण बघितलं आपलं बँक निफ्टी, सॉरी निफ्टी फिफ्टी, निफ्टी फिफ्टी मध्ये काय दिसतंय बघितलं, निफ्टी फिफ्टी निदानचा एरिया याला एकदा डिलीट करूया, सगळ्यांना रिमूव्ह करूया. HDFCने जे आहे, सॉरी निफ्टी फिफ्टीने जे आहे तो व्यवस्थित जो चॅनल पॅटर्न आहे त्याला ब्रेक केलाय. ओके. अप साईडला निघालाय, पण कुठेतरी जी ऍव्हरेजिंग पाहिजे ती ऍव्हरेजिंग झालेली नाही. तर तुम्ही बघितलं व्यवस्थित, तर तुम्हाला लगेच दिसेल. आता अप निघालाय, वन साईड अप गेली, इथं बघा तेच चालतं. इथनं डायरेक्ट गॅप अप झालं, अप साईडला गेलं, त्यानंतर इथं ऑर्डर फिल करायला किती दिवसांनी आलाय मार्केट, व्यवस्थित आलाय का नाही. आता जर तुम्हाला स्कॅल्पिंग करायची असेल तर ठीक आहे, पण तुम्ही जर स्विंग ट्रेडर असाल, व्यवस्थित होल्डिंग करायची असेल, तर मार्केटला इथे यावंच लागेल. त्याच्यावेळेस तुमची एक व्यवस्थित स्विंग बसेल. 23,619ची. जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत माझा भरोसा बसत नाही की मार्केट इथनं डायरेक्ट आपला जाईल. आता जर बघितलं आपण HDFC, सॉरी निफ्टी फिफ्टी मध्ये, तर आपल्याला इन डिटेल मध्ये समजेल की मार्केटमध्ये कुठंतरी FI जे आहे ते इंटरेस्ट दाखवायला लागलेत. ओके. पण IT सेक्टर काय करू राहिलं, IT सेक्टर कुठंतरी कमकुवत झालं. ओके.
आणि जर बघितलं नेक्स्ट नेक्स्ट मंथचे आता खूप जास्त गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचे जर अपसाईडला यायचं असेल तर युएसचं आहे. युएस काय सांगतंय, युएस इराणचा युद्ध हे तर खूप महत्वाचं आहे. हे युद्ध खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय येतं, ही सिच्युएशन काय येते, ही सिच्युएशन जी वाटते आपल्याला तशी तर बनली तर ठीक, तशी जर नाही बनली मग काय, तसं जर नाही बनली ही सिच्युएशन, तशी जर नाही झाली मग काय करायचं, तर मग एक डाऊन साईड बघायला भेटणारच. एफ आयचा जर एफ आय कुठे, आता एफ आय कुठं जरी गेल्या काही दिवसात एफ आयचा जो फ्लो आहे तो सुधारलाय. राईट, पुढच्या आठवड्यात जर अशी जर बाईंग सुरू राहिली तर बँक निफ्टीला सपोर्ट भेटू शकतो. बँक निफ्टी झालं, निफ्टी फिफ्टी झालं, यांना कुठेतरी एक सपोर्ट भेटू शकतो. पण तो कधी भेटेल, जर एक स्ट्रॉंग डाऊन साईड आली, डाऊन साईड आल्यानंतर एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. त्याच वेळेस एफ आय ते इंटरेस्ट दाखवणार प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर. कुठेतरी त्यांनी आपला नेलंय तिथं प्रॉफिट बुकिंग ते करतील. प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर जवळजवळ 1000 पॉईंटची डाऊन साईड मारतील. डाऊन साईड मारल्यानंतर परत एकदा स्ट्रॉंग अपसाईड बघायला भेटेल. निफ्टी फिफ्टीने कमीत कमी 500 पॉईंटची तरी डाऊन साईड त्यांनी मारायला पाहिजे. त्यानंतर एकदम स्ट्रॉंग आपल्याला सी साईडची मुवमेंट पकडू शकते. क्रूड ऑइल जी आहे, क्रूड ऑइल जर बघितलं, क्रूड ऑइलच्या ज्या प्राइजेस आहे, ओके, त्या पण खूप इम्पॉर्टंट आहे. जर क्रूड ऑइल जर $80 राहिलं, ओके, तर कुठेतरी आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे. पण याच्या खाली जर गेलं, सर अप्स गेलं, तर मग आपल्याला निगेटिव्ह साईड बघायला भेटत. जर अजून बघितलं तर ईव्हीएसचं जर म्हटलं तर ईव्हीएसचं फेड बाकी आहे. ठीक आहे, फेडची जी कॉमेंटरी त्यावरती काय येतं, जर फेडचे भविष्यात रेट हाय झाली, अशी शक्यता पण दर्शवली जाते. फेडचे जे फेडरलचे जे रेट हाय जर झाले, त्यामुळे काय होऊ शकतं, युएस मार्केट जे आयटी सेक्टर त्याकडे लक्ष गेलं जाऊ शकतं. ओके, पण तिथं कसं आहे माहितीये का, तिकडच्या आयटी सेक्टरचं लक्ष जरी गेलं, तिथं प्रोडक्ट बेस्ड कंपनी जास्त स्टॉक मार्केटमध्ये. आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे प्रोडक्ट बेस्ड कंपन्या फार कमी आहेत. त्यामुळे आपल्याला फटका कायम बसलेला. अजून एक आहे, आरबीआयचं जर बघितलं, आरबीआयचं सिग्नल आहे. ओके, त्यामध्ये काय होतं, डॉलरचं इन्फ्लो काय होतं, लिक्विडिटी संबंधित काय गोष्टी आहेत त्या पण खूप महत्वाच्या आहे. आणि त्यापेक्षा महत्वाचं जर म्हटलं तर आता मान्सून आलंय. मान्सून मध्ये काय होतंय, ओके, म्हणजे मान्सूनचं जे सेक्टर आहे याच्या अपडेटवरती खूप महत्वाचं राहील. जर पाऊस जर असाच राहिला तर एफएमसीजीचं काय येतं, फर्टिलायझरचे, ट्रॅक्टर आहे, रोलर स्टॉक आहे, यासाठी पण खूप महत्वाच्या गोष्टी आहे. आणि सर्वात मेन जर बघितलं तर रुपयाचं जर म्हटलं, तर रुपये जर मजबूत होत असला तर फॉरेन इन्व्हेस्टरला कुठेतरी इंडियामध्ये कॉन्फिडन्स वाढू शकतो. ज्या प्रकारे आपली आता डॉलरची स्थिती चालू आहे, त्यामध्ये आपला रुपयाला कुठेतरी फटका बसतोय. याचा इथे एक सपोर्ट बघा, मला जर व्ह्यू वाटतोय तोपर्यंत मार्केट डाऊन साईडला येत नाही, माझा व्ह्यू बदलत नाही. डाऊन साईडला आल्यानंतर अप साईडला मी स्ट्रॉंग व्ह्यू धरून झाला की मार्केट स्ट्रॉंग अप जाईल, आणि त्यानंतर तो रेजिस्टन्स बघितला तर मग माझा व्ह्यू डायरेक्ट जर बघितला तर 24,594, आणि दुसरा बघितला तर 25,149चा 59चा माझा व्ह्यू राहील स्ट्रॉंग. एकदा फक्त इथं टॅप हवं, इथं टॅप होण्याची, इथं टॅप झालं मार्केट त्यावेळेस माझा व्ह्यू एकदम स्ट्रॉंग सी साईडला होणार. पण जर वन साईड अप गेलं तर मला माहिती आहे रेजिस्टन्स मार्केट टिकणार नाही, एक स्ट्रॉंग डाऊनफॉल आपल्याला बघायला भेटेल. आता हे जर बघितलं आपण सेन्सेक्स मध्ये, सेन्सेक्सही तेच आहे. आता अजून एक महत्वाचं, निफ्टीला डाऊन साईडला लोटण्याचं काम जे करत आहे, तर बघितलं आपण, ते आहे आयटी सेक्टर. बघा आयटी सेक्टर, मी असं का म्हणतो माहिती आहे का, आयटी सेक्टर कुठं सपोर्टच करत नाही. हाही हे मान्य आहे की व्यवस्थित सपोर्टला आहे. आता जर रेट कट आलं, ओके, आणि रेट कटचे जर जे आरबीआयचं म्हणा किंवा अजून एक महत्वाचं जर म्हटलं तर युएसचं जे फेड आहे, ओके, त्याचं काय येतं, जर त्याचे रेट हाय राहिली तर त्यामुळे काय होईल, युएसचं जे मार्केट आहे ते आयटी सेक्टरवर लक्ष जास्त करेल. ओके, युएसच्या मार्केटचं लक्ष राहील ते आयटी सेक्टरकडे, तर कुठेतरी सपोर्ट भेटण्याचे कारण बनू शकतात. जर असं झालं तर चांगली गोष्ट आपल्या निफ्टीसाठी. पण जर नाही झालं तर काय, मग परत डाऊन साईड कुठंच बाहेर इंटरेस्ट दाखवत नाही. जर इथं बघितलं तर कुठं मोठं उगं थोडेसे बाहेर इंटरेस्ट दाखवतो, पण ते परत त्यांचा मूड बदलून जातो. आता जर बघितलं तर आता कुठंतरी त्यांना इंटरेस्ट वाढायला लागलाय आयटी सेक्टरमध्ये. जर इथलचा इंटरेस्ट वाढला तर निफ्टी फिफ्टी वन साईड अप जाईल. ओके, वन साईड अप जाईल. पण कधी जाईल, एक छोटीशी डाऊन साईड 500 पॉईंटची डाऊन साईड मारून मगच अप जाईल.
सेन्सेक्सचं बघितलं, सेन्सेक्स मध्ये तेच आहे, जी पाहिजे ती मुवमेंट सेन्सेक्स मध्ये बघायला नाही भेटत. सेन्सेक्स कुठेतरी मुवमेंटला आहे, जर छोटी टाइम फ्रेम लावली तर व्यवस्थित दिसेल आपलं वाटण्याचं. सेन्सेक्स कुठेतरी मुवमेंटला आहे. आता खरं सांगू का, सध्या सेन्सेक्सच चांगलं चालू आहे बाकींच्या बँक निफ्टी निफ्टी पेक्षा. मस्त चालतंय सेन्सेक्स, लिक्विडिटी वाढली आणि व्यवस्थित चालू आहे कॅश फ्लो त्याचा. सेन्सेक्सला जर सपोर्ट बघितला तर सेन्सेक्सचा जो सपोर्ट आहे तो इथं आहे, म्हणजे 76,802चा इथे एक सपोर्ट आहे. आणि स्ट्रॉंग जर दुसरा सपोर्ट बघितला सेन्सेक्सचा तर अगदी 75,780 वरती, 760 वरती एकदम स्ट्रॉंग सपोर्ट. जर तिथं आले तर वन साइड बाईंग बघायला भेटेल कुठपर्यंत, आपला 78,000चा. मग हा 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 जो हाय आहे याला कुठेतरी मार्केट ब्रेक ब्रेक करत. हा जो वीकचा जो हाय आहे मागच्या काही वीक पासून तो तुकडाचा हाय तो ब्रेक करा मार्केटला, तो सेकंड हाय मार्केट वन साइड ब्रेक करा. फक्त एकदा त्याने टेस्ट द्यावी 75,700ची, त्यानंतर मग मार्केटने थांबलं. मग एकदा 1000 पॉईंटचा डाऊन साईड बघितले सेन्सेक्सने तर वन साइड बाईंग कुठेतरी आपल्याला सेन्सेक्स मध्ये बघायला भेटेल सगळीकडे. ठीकठाक जर सेलिंग आली, जर सोमवारी जर मार्केट स्ट्रॉंग गॅप डाऊन ओपन झालं तर त्यानंतर मग प्रॉफिट बुकिंग होईल. आणि त्यानंतर मग बऱ्यापैकी आपल्याला पूर्ण वीक कुठेतरी ठीकठाक पॉझिटिव्हली बघायला भेटू शकतो. दोन्ही साईडला मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटतो. जर आपण बघितलं फिन निफ्टी, फिन निफ्टी जर म्हटलं तर फिन निफ्टीला तेच आहे. जर फिन निफ्टी जर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट हवी असेल तर फिन निफ्टीला जे ऑर्डर आहे तो कॅश फ्लो कुठेतरी फुलफिल करावा लागेल. तो कॅश फ्लो जर बघितला 25,500चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, आणि दुसरा जर बघितला एकदम तर तो इथं बघायला भेटतो आपला 25,900चा. तर ते जर कुठेतरी मार्केटने एकदा सपोर्ट मारला इथे व्यवस्थित एक स्ट्रॉंग सपोर्टला आलं तेव्हा मार्केट एकदम वन साईड आपल्याला कुठेतरी बघायला भेटेल. मग डायरेक्ट जो हायर आहे जो 26,900चा त्याला कुठेतरी मार्केट ब्रेक करताना आपल्याला नक्की दिसेल, नक्की म्हणजे नक्की दिसेल. फक्त एकदा मार्केटने एक थोडासा डीप मारावा, डीप नंतर एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉंग आपल्याला कुठेतरी एकदम स्ट्रॉंग कॅन्डलस्टिक पॅटर्ननी एकदम चांगली मुवमेंट कुठेतरी बघायला भेटेल. अजून जर म्हटलं तर आपण बघितलं रिलायन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज बघितली तर रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये पण कुठेतरी एक डाऊनफॉल आहे, आता कुठेतरी सपोर्ट शोधतोय रिलायन्स. आता रिलायन्सचा खूप मोठा वाटा निफ्टीमध्ये, सो ते तर बरोबर. रिलायन्स सुद्धा कुठेतरी सपोर्ट शोधते, सपोर्ट एरियालाच आहे रिलायन्स मला. ओके, ते इंडस्ट्री एकदम स्ट्रॉंग सपोर्ट एरियाला आहे. जर याचा ट्रेंड बघितला, ट्रेंड कुठेतरी ट्रेंडला सपोर्ट करतोय. याचा पहिला ट्रेंड होता, त्यानंतरचा दुसरा ट्रेंड जर बघितला, नेटवर्क इश्यू हा एक ट्रेंड होता त्याचा स्टॉक, त्यांचा दुसरा ट्रेंड आहे तो तयार होतो. म्हणजे या ट्रेंडला ब्रेक केलं त्यानंतर इथं टॅप झालं, टॅप नंतर परत डाऊन साईड, त्या ट्रेंडला अजून काय ब्रेक, त्या ट्रेंड लाईनला मार्केटने ब्रेक नाही केला. आता जर बघायचं म्हटलं 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये तर काय दिसतंय आपला मार्केट कुठेतरी इथं कन्सोलिडेट करतात. बघितलं तुम्ही तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. कन्सोलिडेट करता परत अपसाईडला. आता हा जो सपोर्ट आहे मार्केटचा इथे कुठेतरी एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर बघितलं इथलचे बघा, ज्यावेळेस मार्केट अप चाललं होतं इथं जे ऑर्डर होते ते फिल झाले नव्हते, तर ते ऑर्डर फिल करायला कुठेतरी येतो. जर इथं जर बघितलं एकदम स्ट्रॉंग सपोर्ट तर हाच आहे, हा एरिया इथं कुठेतरी एसएलएनटिंग आहे. जर इथे मार्केट टेस्ट झालं एकदा रिलायन्स 1224चा, तर 1224 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट कुठेतरी रिलायन्सला आहे. आणि जर इथलची लाईन ब्रेक केली मार्केटने 1360ची, तर त्यानंतर एक अपसाईडला मुवमेंट आपल्याला ठीकठाक रिलायन्स मध्ये बघायला भेटू शकते. पण त्याला एकदा 1224ची लाईन कुठेतरी त्याचा सपोर्ट कुठेतरी टेस्ट करण्याची गरज आहे. ओके, तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर जर बघितलं आपण आयटी सेक्टर पण बघितलं, हिरो युएसडी जर म्हटलं, हिरो युएसडी मध्ये पण तेच चालू आहे. त्या दिवशी सांगितलं तुम्हाला हिरो युएसडी कुठेतरी सपोर्टला आहे, जण करतात हिरो युएसडी, सो सांगणं गरजेचं आहे. हिरो युएसडी मध्ये सुद्धा कुठेतरी बाहेर जे आहेत ते अजून काही एवढे ऍक्टिव्ह नाही आले, ते विचार करत आहे कुठेतरी ऍक्टिव्ह व्हायचा, कारण इथे लिक्विडिटी स्वीप एरिया आहे. या लिक्विडिटी स्वीप एरियावरचं तुम्ही बघितलं मोठ्या टाइम फ्रेम मध्ये
तर मार्केटमध्ये जर बघितलं व्यवस्थित तर हे बघा व्यवस्थित दिसून राहिला तो बाजूला. हा जो एरिया डबल बॉटम मध्ये झाला इथे कुठेतरी सपोर्ट आहे. जर हा डबल बॉटम ब्रेक झाला तर मार्केटमध्ये डायरेक्ट जो सपोर्ट एरिया तो कुठेतरी आपल्याला 1101.11 वरती बघायला भेटेल. जो चालू आहे त्यापेक्षा एकदम स्ट्रॉंग आपल्याला कुठेतरी एकदम स्ट्रॉंग सपोर्ट बघायला भेटू शकतो 1.11 वरती. तोपर्यंत वेट करा व्यवस्थित इथपर्यंत येण्याचा. त्यानंतर इथे एक व्यवस्थित प्राइस ऍक्शन भेटेल. त्या प्राइस ऍक्शन वरती एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तिथनं कुठेतरी सीईचा विचार करा. ओके. जर अजून बघितलं आपण USD इंडिया बघितलं त्यामध्ये सपोर्टच नाही, वन साइड बाईंगच आहे नुसते. कारण जे डॉलरची प्राइस वाढली त्याने याला सुद्धा साईडला घेऊन गेलं. याचं बघितलं तर ऑर्डर फिलफिल नाही आलं. तर स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघितला डायरेक्ट हे बघा इथं असं होत असतं. जे वन साइड अप जात आहे ना मार्केट इथं इकडे बघा नुसतं अपसाईड गेलं ना वर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट त्यानंतर जो डाऊनफॉल आलाय तो डायरेक्ट खालच्या साईडला आहे. मग त्याचा डायरेक्ट सपोर्ट आला. तसं इथं होणार आहे. ज्यावेळेस डाऊन साईड येईल ना पहिला सपोर्ट आहे 52 रुपये आणि दुसरा सपोर्ट जर बघितला तो डायरेक्ट 87 पर्यंत डायरेक्ट तिथपर्यंत फॉल होत असतो. त्यांचा जर फॉल झाला तर इंडियन मार्केट सुद्धा कुठेतरी ठीकठाक आपल्याला फॉल झालेला बघायला भेटू शकतो. जर बघितलं आपण सिल्वरचं बघितलं तर सिल्वरचं इथेच आहे. सिल्वरचे तर ज्या स्पाईक येतात बाप रे बाप. वन साइड अप आलं वन साइड 4 लाखापर्यंत सिल्वर गेलं होतं. त्यानंतर कुठं आलंय सिल्वर 2,33,000. काय इन्फ्लुएन्सर बोलत होते की आपल्याला त्याच्याच वाटलं होतं स्पाईक खूप दिवस नाही टिकत. त्याचा स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल सिल्वर तो डायरेक्ट 1,67,000 आहे. तिथे प्राइस ऍक्शन भेटते कुठे. सिल्वर मध्ये खूप जास्त सिमेट्रिकल ट्रायंगलचे पॅटर्न बनतो. खूप जास्त मागा बघा ते छोट्याल्या टाइम फ्रेम मध्ये लावून बघा व्यवस्थित बनताय. USD जपान बघितलं तर तिथेही तेच चालू आहे. स्ट्रॉंग अपसाईड आली आहे बघायला भेटली आपल्याला एक स्ट्रॉंग अपसाईड ठीकठाक एक बदल दाबायचं काम चालू होतं USD ला एवढा. तशी लाईन ब्रेक झाली. स्ट्रॉंग लेग आपल्याला बघायला भेटला. जर स्ट्रॉंग सपोर्ट जर हवा असेल आता जपान USD जपानला तर तो डायरेक्ट 150 वरती स्ट्रॉंग सपोर्ट तिथंच आहे. त्यानंतरच बाकीचं. ओके. डॉलर यांचा नाही एवढा महत्वाचा. बिटकॉइन बिटकॉइनचं मी बोललेलोच आहे. बिटकॉइन मध्ये कुठेतरी एक स्ट्रॉंग तुम्हाला बघायला भेटलो. काय बोललो होतो व्यवस्थित सपोर्ट घेईन हे मी कालच सांगितलं होतं. इथे व्यवस्थित सपोर्ट आहे मार्केटला ते थोडंसं खाली झालं. इथे जर बघितलं याची 50-50% पाहिजे 50% व्यवस्थित सपोर्ट आहे. इथपर्यंत सपोर्ट आहे. जर ही लाईन ब्रेक झाली 65,000ची 68,000ला हायर ब्रेक झालेला दिसत. त्यानंतर काय नाही बघा सिलिंग कुठपर्यंत होणार आहे. जर आपण मागच्या साईडला गेले तर काही वेळेपर्यंत सिलिंग होते. त्यानंतर एक ठीकठाक मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटतं. तर इकडे बघितलं इथं आला होता मागच्या टेस्ट केलं डायरेक्ट 82,000 पर्यंत. आता कुठेतरी 70% जवळजवळ 70% मला कुठेतरी बिटकॉइन पॉझिटिव्ह दिसतोय. प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट आता ऑलरेडी सेलिंग झाली एक प्रॉफिट बुकिंग बघायला भेटेल आणि त्यानंतर एक वन साइड बाईंग आपल्याला कुठेतरी बघायला भेटू शकते बिटकॉइन मध्ये. क्रूड ऑइल बघितलं जपान बघितलं राईट. सर्वात इम्पॉर्टंट जर बघायचं म्हणलं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नाही करा. या व्हिडिओच्या व्यवस्थित नोट्स काढायच्या यावरती तुम्हाला समजणार आहे नेक्स्ट वीक मध्ये आपला काय व्ह्यू राहायला पाहिजे. ओके. जर काही जर तुम्हाला सजेशन असेल तर व्हिडिओ मध्ये सांगा. ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये